तर मित्रांनो आपण आहे ना काल मका टाकली बरं का, त्याला आज पाणी द्यायचं होतं, त्यासाठी ना दांड वगैरे पाडायचे होते ना, अरे ना थोडेफार सरळ करून घ्यायचे होते. आणि आम्हाला दांड वगैरे पाडायचे असले ना तर आम्ही बैलांनाच पाडतो, पण यावेळेस ना हाताने वाढायचं कहून का आपल्या बैलाचा ना दुखर आलो, त्याच्या पायाला थोडंफार जखम झालेली. आणि मित्रांनो मला असं वाटतं ती जखम याच्यामुळे झाली, आम्ही ना मकाची कणसं बैलगाडीने जमा केले हो, त्याच्यामुळे त्याचे पाय धसकड वगैरे घुसलं, काय माहिती बरं का, ते एवढं काही माहित नाही आपल्याला, पण त्याच्या पायाला जखम झालेली आहे. आणि डॉक्टरला बोलून त्याला दाखवून दिलं बरं का, त्याला इंजेक्शन वगैरे दिले मस्त वगैरे, त्याची जखम वगैरे धुवून काढली, त्याला गोळ्या औषध काय जे असेल ते केलं. आणि त्याच्या पायावर नाले माशे वगैरे बसत होते, त्यासाठी एक स्प्रे आणला, दिवस वाटून 2-3 वेळेस मारायचं बरं का तो स्प्रे. मग नंतर त्याला म्हणलं तू आता मस्तपैकी आराम वगैरे कर, तुझ्या वाटेस काम आहे ना, मी आज करून घेतो बरं का. आपलं दांड वगैरे पाडायचं काम झालं बरं का, तेवढे मध्ये मम्मीने मस्तपैकी पोहे वगैरे आणून दिले. नंतर आपण मोटर वगैरे चालू करून दिली बरं का. आणि आपल्याकडे दोन्ही पण सुविधा आहे, लाईटची पण आणि सोलरची पण. आज लाईट नव्हती त्याच्यामुळे ना सोलरची मोटर चालू केली. आणि सोलरची मोटरची एक भारी आहे बरं का, सकाळी जर चालू केली तर संध्याकाळ लोक बंद करायचं की ताणच. आणि लाईटची जर मोटर चालू केली ती दिवसभरातून 7 वेळेस बंद होती. पाणी भरायचं होत नाही, पण मग पाणी भरण्यामध्ये दिवसभर जेवढं बोर होत नाही तेवढं ते मोटर चालू करण्यामध्येच होऊन जातं. आणि मक्काले पहिलेच पाणी भो, त्याच्यामुळे जमीन इतकं पाणी पिते काय सांगू तुम्हाला. पाऊस तर गण झालेला आहे पण जमिनीच काही भोग नाही गेलेली बरं का. तरी पण आज आहे ना 7-8 आऱ्या भरल्या. मला असं वाटतं 2-3 दिवस काही पाणी भरायचं होतच नाही. तर मित्रांनो पाणी भरायचं तर होतच नाही बरं का, पण मग तुम्ही तेवढं लाईक फॉलो काय जे असेल ते करून घ्या. मी तुम्हाला भेटतो पुढच्या व्हिडिओ मध्ये. बाय मित्रांनो.